नमस्कार. काळ्या मातीत पेरले जातात मोत्याचे दाणे. शेतकरी नेहमी मिरवतो कर्तृत्वाचे बाणे. अशा या शेतकऱ्याला माझा सलाम. हे बघा, आता पेरणी जवळ आलेली आहे आणि आता आपण शेतामध्ये पेरतो आहे. त्यासाठी मूग, मटकी, चवळी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. धने पेरणार आहोत, सगळे कडधान्य, त्याबरोबर जे आपल्याला घरी लागतात ते साहित्य आपण पेरणार आहोत. पेरणीसाठी वाफसा येण्याची खूप वाट बघितली, परंतु वाफसा यायचा नाही, कारण पाऊस पडायचा. असंच आज झालं, थोडं उघडलं आणि ट्रॅक्टर जसा आला तसा परत पाऊस पडायला लागला. मग काय, तशाच पावसामध्ये पेरणी करावी लागली आणि पाऊस पण यायला लागलाय बघा. मी त्याला कळकळीची विनंती करते, खूप दिवसांनी आलाय आत्ताशी वाफसा, खूप दिवसांनी आलाय शेतीला आत्ताशी वाफसा, थांबणारे थोडंसं आता तरी पावसा. आणि तुम्ही पाहू शकता बघा, पाऊस पण पडतो आहे, रिमझिम रिमझिम त्याचं चालू आहे. आणि फायनली आपलं सगळी पेरणी कंप्लीट झाली बघा. आणि त्यावर आता फवारणी करताय, जेणेकरून जे कीटक वरती आलेले आहेत ते धान्य खाऊ नये, ते व्यवस्थित यावं म्हणून पेरलेले धान्य उगवण्यासाठी याला फवारणी म्हणतात. हे सगळं माझ्यासाठी पण नवीन आहे, मी फर्स्ट टाईम बघते, पण छान वाटतंय. ही काळी धरती, त्यातून जे आपण पेरणी करतो, पेरणीतनं उगवणारं सोनेरी धान्य. फवारणीनंतर 5-6 दिवसातच पहा, इथे हळूहळू तृण हे उगवलेले आहेत, अंकुर फुटलेले आहेत. किती छान वाटतंय. नियती खरंच छान आहे. आणि ही मातीतून उगवणारे प्रत्येक बी, खरंच त्याला खूप व्हॅल्यू आहे. मी पाहू शकताय.